नमः शिवाय. हे पिनाक वाणी अमृतरा, कैलासनाथा पार्वती परमेश्वरा, गिरिजा उमामेश्वरा, नागभूषणा, नीलकंठा, कलेच्या कलेश्वरा, हाती जगमोक्ष घेऊन विश्व संहाराची जबाबदारी करणाऱ्या माझ्या दयेच्या देवा अवंती नरेश राजा सचित्र आपल्याला आदरपूर्वक नमस्कार करतोय. शुभणी मंगलाचा वरदेव मानवी मनाचं मला समाधान करून घेऊ द्या, समाधान करून घेऊ द्या, समाधान करून घेऊ द्या. मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव, देवदेव भव. जीवनामध्ये 4 देवता मी श्रेष्ठ मानली. प्रथम दैवत मध्ये माता, ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, 9 मास हाडा मासाचा गोळा आपल्या उदरी सांभाळून प्रसूत कालाच्या अनंत यातना भोगून ज्या मातेने जन्म दिला, जीवनातील प्रथम दैवत म्हणजे आई हो, ज्यांच्या पवित्र हिरण्य गर्भापासून माझा जन्म झाला. जीवनातील द्वितीय दैवत म्हणजे पितृदेवता होय. अंधकारातून ज्ञानमय प्रकाशाची ज्योत ज्या गुरुमाऊलीने दाखवली. जीवनातील तृतीय दैवत म्हणजे गुरुमाऊली होय, आणि ज्या सद्गुरूच्या योगी करून सगुण साकार परमेश्वराची भगवंताची भेट होते. जीवनातील चौथा दैवत म्हणजे साऱ्या देव देवता होय. हे 4ही देवतांनो, आपल्यालाही आमचा आदरपूर्वक नमस्कार, आदरपूर्वक नमस्कार. अस्थिर जीवितम लोके अस्थिर धनवरे, अस्थिर पुत्रदानस्वर, धर्मकीर्ती द्वयम स्थिरम. हे मानवा, 3.5 असताचा मिळालेला देह आणि त्याच 3.5 असताच्या देहामध्ये वास करणारा आत्मरूप परमेश्वर, तोच म्हणजे पंचप्राण. या विश्वाच्या ठिकाणी जो जो कीटक तुम्ही प्राणीमात्र जन्माला आलेले, अशा प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरात वास करतोय. मिळालेला मानवी देह आणि याच मानवी जन्मामध्ये धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, दास दासी, हिरे, मोती, माणिक, वातुक, धन, द्रव्य सारं अशाच म्हणे माया मिथ्या आहे, नाती काल्पनिक आहे. माता, पिता, पुत्र, भगिनी सारे क्षणांची स्वप्नी आहे. ही सारी रंगणारी माया आहे. मग या मानवी जन्मामध्ये शाश्वत आहे ते काय? आचरण आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती हो. आणि त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानाचं स्थान मला प्रस्थापित करायचं आहे. आणि तो शुद्ध आणि पवित्र आदर्श तमाम जनतेसमोर मला उभा करायचा आहे. हे माझ्या तमाम बांधवांनो, खरोखर आत्मसमाधान वाटते. नकुल आणि सर्प, हेनू आणि व्याघ्र एका सरोवराच्या ठिकाणी जलपान करताय, याच्यापेक्षा प्रभावी ते होतं. धन्यवाद. आज धन्यवाद वाटते.